पटेल तटकरेंच्या भेटीदरम्यान शरद पवारांनी मौन बाळगलेलं होतं असं समोर आलेलं आहे। पवारांच्या मौनाचा अर्थ नेमका काय काढायचा अशा आता चर्चा सुरू झाल्यात। राष्ट्रवादी पक्षाच्या अंतर्गत घडामोडींबाबत पटेल तटकरे शरद पवारांशी बोलले होते तेव्हा शरद पवारांनी केवळ ऐकून घेतलं होतं, प्रतिक्रिया देण्याची घाई केलेली नव्हती। मात्र राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडी या त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। शरद पवार कुटुंबातील ज्येष्ठ या नात्यानं कुटुंब प्रमुख ही भूमिका बजावू शकतात। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या गटातील हा सूर समोर आलेला आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। मनश्री, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सध्या अंतर्गत कलह सुरू झालेला दिसतोय आणि आता मदत कुणाकडे मागितली जाते तर ती शरद पवारांकडे, कारण कुटुंब प्रमुख आहेत असं मानलं जाते आणि ती मदत मागण्यासाठी कोण जाते तर अजित पवारांचे नेते जात आहेत। ज्यावेळेस पटेल आणि तटकरेंनी भेट घेतली या संदर्भात बोललं गेलं त्यावर शरद पवारांनी मात्र मौन बाळगलं होतं। एकंदरीतच या सगळ्या घडामोडींकडे आपण जरा लॉजिकल नजरेने बघितलं तर लक्षात एक येईल की राष्ट्रवादीमध्ये जेव्हा दोन गट पडले, जेव्हा शरद पवारांचा पक्ष वेगळा झाला, अजित पवारांचा पक्ष वेगळा झाला, तेव्हा हेच ते तटकरे आणि प्रफुल्ल पटेल होते की जे अजित पवारांच्या सोबत त्यांच्या पक्षामध्ये सामील झाले, त्यांच्या पक्षामध्ये ते प्रमुख नेत्यांच्या भूमिकेत देखील होते। मात्र अजित पवारांच्या मृत्यूनंतर आणि सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, सगळ्या पक्षाचा कारभार हातात घेतल्यानंतर काहीशी गणितं बदललेली आपल्याला बघायला मिळतात आणि म्हणूनच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे ज्यांनी पक्ष वेगळा झाल्यानंतर इतके दिवस शरद पवारांची ही भेट टाळलेली होती, ती भेट घेणं त्यांना भाग पडलं आणि म्हणूनच केवळ तटकरेच नाही तर प्रफुल्ल पटेल हे सुद्धा शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचलेले होते। खरं तर गेल्या काही दिवस चर्चा होती की या शरद पवारांच्या आणि प्रफुल्ल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भेटी दरम्यान नेमकी चर्चा काय झाली। तर अर्थातच राष्ट्रवादीच्या गोटात जी अंतर्गत खळबळ आहे ती खळबळ पटेलांनी आणि तटकरेंनी पवारांसमोर मांडली आणि कुटुंब प्रमुख म्हणून आपण भूमिका घ्यावीत, कुटुंबाच्या नजरेने या सगळ्या घडामोडींकडे बघावं असं सुद्धा तटकरेंनी आणि प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं। मात्र या सगळ्या घडामोडींदरम्यान किंवा या सगळ्या चर्चेदरम्यान जी काही 15-20 मिनिटाची भेट झाली त्या दरम्यान शरद पवारांनी मौन राहणं पसंत केलेलं होतं। त्याच्यामुळे पवारांचं मौन हे राजकारणामध्ये बरंच काही सांगून जातं असं सांगितलं गेलं। आतापर्यंत असे अनेक अनुभव सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळालेले आहेत। त्याच्यामुळे सध्याच्या घडीला पवारांचं असणारं मौन हे काय आणखी सांगू पाहतंय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। मात्र शरद पवार पक्षाच्या नेत्यांकडून जे ऐकायला मिळतंय, त्यांच्या अंतर्गत गोटाकडून जे ऐकायला मिळतंय ते हेच की आता शरद पवार त्यांची नेमकी भूमिका काय असायला हवी किंवा राष्ट्रवादी शरद पक्ष म्हणून त्यांची भूमिका काय असायला हवी तर तुमच्या पक्षातल्या अंतर्गत घडामोडी आहेत अजित पवारांच्या पक्षातल्या आणि म्हणूनच त्या घडामोडींना जर काही त्यांच्याबद्दलच्या तक्रारी असतील, अगदी पार्थ पवार बद्दलच्या जरी काही तक्रारी असतील तरी त्या सुनेत्रा पवार यांना सांगितल्या गेलेल्या पाहिजेत। कुटुंब प्रमुख म्हणून मात्र शरद पवार यांची नजर त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर आहे, ती असू शकते अशा पद्धतीचं मत आता शरद पवारांच्या पक्षातील गोटातून समोर येताना दिसतंय। त्याच्यामुळे निश्चितपणे पुन्हा एकदा चर्चेचा सूर हा विलिनीकरणाच्या दिशेने जातोय का आणि त्या दृष्टीने भविष्यामध्ये काही पावलं पडतायत का हे बघणं महत्त्वाचं आहे। नक्कीच मनश्री, तर या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।